स्पर्धेचे सर्वा एक चांगलं आयोजन आपण पाहतोय. कसलखंडच्या सगळ्या ABC 40+ सगळ्यांनी केलेलं सहकार्य. तर इथे आपण पाहतोय अजय पाटील गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा येतोय. वातावरण आपण पाहतोय अगदी थंड असं वातावरण आणि या थंड अशा वातावरणाचा हा अतिशय गरमी निर्माण करणारा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. बघा आपण जर पाहिलं तर ही स्पर्धा नो डोनेशन, कुठले डोनेशन न घेता या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि एक चांगला निर्णय अनंत पाटील यांनी घेतलाय. पहिला चेंडू जोरदार अपील केलं जात आहे. बघा इथे बेलवली आणि मानकोली एकमेकांच्या समोर खेळत असताना पण असं पाहायला गेलं तर अतिशय चांगली ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल यात बिलकुल शंका नाही. स्वतः हरिभक्त पारायण अनंत महाराज पाटील या टुर्नामेंटच्या सर्वा बाईक्स आहे ती इथे प्रेक्षकांनी जरी झेळ पकडला तरी त्यांना बाईक आहे लकी ड्रॉच्या माध्यमातून. हे अतिशय आगळं आणि वेगळं नियोजन आपण पाहतोय. पहिला चेंडू डॉट टाकला, अपील केलं गेलं परंतु हे अपील फेटाळण्यात आलेलं आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुनश्च एक वार तयार अजय पाटील. अजय पाटीलचा हा चेंडू चांगला फटका लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून सरळ जातोय सीमा रेषे पलीकडे. खणखणीत षटकार. फलंदाज विनीत माळीच्या बॅट मधनं 6 धावा. डीजे नितीन डीजेचे ऑपरेटर आमचे अक्षय जात्राड्याचे सुंदर गीते या ठिकाणी वाजवली जात आहेत. तर पारितोषिकांचा या ठिकाणी पाऊस पडला होता. संकेत पाटील यांच्याकडनं लगातार 3 षटकाराला 3000. अष्ट्याचे संकेत पाटील इथे फाईन लेगच्या डोक्यावर उडवलाय चेंडू. सीमारेषे पलीकडे जाईल का आणि खणखणीत चौकार. 4 धावा. रामशेठजी ठाकूर साहेबांच्या बॅनर्सला तो चेंडू लागलेला आहे. मगाशी आमच्या बाजूला बसलेले प्रसाद पाटील सांगतायत की पैसा भरपूर जणांकडे असतो, देण्याची दानत पाहिजे. पैसा भरपूर जणांकडे आहे पण देण्याची दानत नाही. परंतु या स्पर्धेचं आपण जर वैशिष्ट्य पाहिलं तर अनंत पाटील यांनी कुठल्याही प्रकारचं डोनेशन न घेता, कुणाचंही डोनेशन घ्यायचं नाही, परंतु एक क्रिकेटला प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी वाट बघत होतो त्या बॅनरला कधी चेंडू लागतोय, कारण आधुनिक कर्ण म्हणून ओळख आहे ती रामशेठ ठाकूर साहेबांची. आत्तापर्यंत 100 कोटी रुपये त्यांनी रयत शिक्षण संस्थेला दिलेले आहेत. एवढी मोठी दानत कोणामध्येही नाही. स्वतः महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आले 4 वेळेला, देशाचे कृषी मंत्री आलेल्या पवार साहेबांनी सांगितलं की पैसे बऱ्याच जणांकडे आहेत पण दानशूर दानत ही फक्त रामशेठ ठाकूर यांच्याकडेच आहे. आणि तसे तुमचे अनंत पाटील ज्यांनी इथे दिलदारपणा दाखवलेला आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 10 धावा. अतिशय चांगलं क्रिकेट इथे पाहायला मिळत आहे. खूप चांगलं क्रिकेट. चांगला चेंडू होता. गली आणि दरम्यानच्या मधून चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. खूप चांगली इथे पहिल्यांदा गोलंदाजी झाली, त्यानंतर मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा होत आहेत त्या आता या चौकाराच्या बरोबरीनं 14 धावा. येस डीजे. रामशेठ ठाकूर साहेब तयार. प्रसाद पाटील चांगला कट केला. स्क्वेअर कट चेंडू थोड्याच्या मधून जाईल. यावेळेस मात्र पुन्हा एकदा खणखणीत चौकार. चांगली टोलेबाजी सुरू आहे ती मानकोली टीमची. बेलवली संघाच्या गोलंदाजानं सुरुवात चांगली केली, त्यानंतर मात्र अजय पाटीलला आणि या 4 धावांच्या बरोबरीने टीमची धावसंख्या 18. बघा आपण अनंत पाटील यांना बघतोय स्क्रीनवरती. अगदी गुलाबी थंडीचा आस्वाद घेताना क्रिकेटचाही मनमुरादपणे आनंद लुटतायत
आणि क्रिकेटचं प्रेम आहे. आपण पाहतोय हे मैदान बनवण्यासाठी खूप सारी मेहनत घेण्यात आली. खेळण्यायोग्य मैदान नसताना सुद्धा त्याला अतिशय चांगल्या दर्जाचं मैदान बनवण्यासाठी घेतली गेली मेहनत आणि ती कामयाब होताना दिसते. एक चांगलं आयोजन आणि यावर्षी 2025 मधली रायगड जिल्ह्यातली पहिली नाईट टुर्नामेंट या मैदानावरती होते आणि त्याचं नेतृत्व करतायत ते अनंत पाटील. लगातार 3 षटकार मारले अजून नाहीत, परंतु पारितोषिकांचा पाऊस इथे पडला होता. सुशांत पाटील ना जयेश मते, दिनेश नाईक आणि पीपी प्रशांत पाटील यांच्याकडनं 3000. 2 तरी मारू द्या, पटकन सुरुवात झाली की मग तिसरा 2 मारले तर 2000, 1 मारला तरी 1000 रुपये. चला, धाव फलकावरती धावा आहेत त्या 18, 1 मारला तरी 1000 रुपये आहेत. मानकोलीचे हे सगळे खंदे समर्थक जयेश मते, प्रशांत पाटील, दिनेश नाईक, रोहिदास जुनगरे आणि सुशांत पाटील. पारितोषिकांचं खैरात होते. 3 षटकाराला 3000. आष्ट्याचे संदीप पाटील, संकेत पाटील हे सुद्धा सपोर्टर्स आहेत मानकोली टीमचे. भिवंडी तालुक्यामधनं आणि स्वतः अनंत पाटील यांना मोह आता आवरता आला नाही. महाराज इथे बसलेले आहेत आणि संत येती घरा तोची दिवाळी दसरा. आता आमच्या बाजूलाही संत आलेले आहेत आणि आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. गोलंदाज सय्यार. इथे मात्र फिरून खेळायचं होतं. शॉर्ट फाईन लेगला चेंडू जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज आपल्या पॉपिंगमध्ये सुरक्षित आहे का, तिसऱ्या पंचांकडे निर्णय दिला आहे. आता तिसरा डोळा उघडावा लागेल कारण सोमवार आहे आज. शंकराने आता तिसरा जर का डोळा उघडला आणि हा निर्णय मात्र कुठे येतोय हे पाहणं गरजेचं आहे. इथे अनंत पाटील साहेब बसलेले आहेत. या स्पर्धेचे आयोजक आहेत, सर्व आहेत. क्रिकेटची आवड त्यांच्या मनामध्ये, त्यापेक्षा खेळाडूंना इथे प्लॅटफॉर्म निर्माण करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण क्रिकेटची आवड तर सगळ्यांना असते, परंतु इथे प्लॅटफॉर्म निर्माण करून देऊन एखादे चांगले खेळाडू बनवणे हा त्यांच्या मागचा हेतू आहे. ती चांगली संकल्पना, त्यांना आपण धन्यवाद देऊया. पण त्याहीपेक्षा मी त्यांना यासाठी त्यांचं मी अभिनंदन करतो की गोशाळा मला असं वाटतं आपल्या या परिसरात आपली पहिलीच गोशाळा आहे आणि ते पुण्य तुम्हाला आयुष्यभर लागणार. कारण गोमाते ची सेवा करण्याचं जे पुण्य आहे त्याच्या पलीकडे कुठलंच पुण्य नाही. आणि त्याबद्दल अनंत महाराज तुमची अशीच प्रगती उत्तरोत्तर वाढत जाईल यात बिलकुल शंका नाही. धावफलकावरती धावा आहेत त्या 18, परंतु या चेंडूवरती काय निर्णय येतोय त्यानंतर आपण निर्णय कळूया. पंच, फलंदाज बाद आहे. फलंदाज बाद. झटका मिळालाय. प्रणित गायकर यानं सांघिक रूपात पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली आहे. ही गुलाबी थंडी आणि रखरख म्हणजे थंडी एवढी आहे की प्रेक्षकही अगदी म्हणजे त्यांना हुडहुडी भरलेली आहे. तरीसुद्धा हे चांगलं आयोजन आणि त्यामध्ये ते या क्रिकेटच्या मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षकांनी खचाखच भरलेलं मैदान, या परिसरातील सगळी प्रेक्षकांची साथ. षटकारांची हॅट्रिक जर म्हणजे लगातार 3 षटकार मारले तर मानकोलीचे जे पॅकर्स आहेत जीवन शेठ पाटील कसलखंडचे यांच्याकडनं 5000 रुपयाचं पारितोषिक आलंय. 5000 त्यांचे. जयेश मते, प्रशांत पाटील, दिनेश नाईक, रोहिदास जुनगरे, सुशांत पाटील यांचे 3 म्हणजे 8000 आहेत षटकारासाठी. लगातार 3. चांगली स्पर्धा, अतिशय देखणं आयोजन. त्यापेक्षा अन्नदाता सुखी भवम, काय जेवणाची व्यवस्था, सगळ्यांचं मन तृप्त झालं अगदी आणि ते भाग्य या ठिकाणी मिळालंय सगळ्यांना. आणि नक्की बरोबर आहे आपलं म्हणणं. इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. उद्या आपण बघतो एकादशी आहे आणि उद्या एकादशी असल्या म्हणजे आजच सुरुवात झाली एकादशीला, त्यामुळे एकादशीला कधीही दान केलं जात नाही अन्नदान. आणि त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आहे की उद्या कुठल्याही प्रकारचं इथे आपण जेवण ठेवलेलं नाही. आणि परवा मात्र बार्शीला पुन्हा सुरुवात असेलच. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. 18 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार प्रणित गायकर. चांगली गोलंदाजी. इथे गरंगळ चाललाय चेंडू. हलक्या हातानं फक्त कट करण्याचा प्रयत्न केला. पंजा दिशेने चेंडू जातोय, उचलला जातोय, फेकला जाईल तोपर्यंत मात्र थोडीशी खराब फेकी म्हणावी लागेल. 2 धावा इथे मिळतील. 2 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या होईल ती 20 धावा. 20 धावा धावफलकावरती आल्यात. चांगलं क्रिकेट. पाटील साहेब काय म्हणाल तुम्ही, या मैदानावरती हे खेळाडू खेळतायत
आनंद घेत आहे तेवढ्या थंडीच्या वातावरणामध्ये. आपण काय म्हणाल? मलाही त्यांच्यामुळं आनंद मिळतो, आनंद घेता येतोय. सुंदर असा आज हा टुर्नामेंट बघत असताना आनंद होतोय आणि आपल्यामुळं इतरांनाही आनंद देता येतो, हे महत्त्वाचं आहे. हे माझ्या मनाला सुंदर आनंद मिळालेला या ठिकाणी. नक्कीच, म्हणजे आपण आनंदी असल्यानंतर दुसऱ्याला आपण देण्याचा आनंद यात वेगळीच मजा आहे. आणि हे तुम्ही स्वतः इथे अनुभवताय, यापेक्षा मोठी गोष्ट कुठली नाही. धावफलकावरती धावा आपण बघताय, 20 धावा, 20 धावा, 20. गोलंदाज तयार आहे प्रणित गायकर. कोण सावळा येनकडून मोठा फटका, जबरदस्त. इथे यावेळेस मात्र AB डिव्हिलरची आठवण येते, सूर्यकुमार यादवची आठवण येते. काय फटका खेचला फलंदाजांना, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून जातोय खणखणीत षटकार. कुमाळी त्या टीम मध्ये नसताना सुद्धा एक चांगली सुरुवात, एक चांगली स्थिती पाहायला मिळतीये ती मानकोली टीमची. मानकोली टीम भिवंडी तालुक्यातून आलेला हा संघ इथे मात्र चांगला खेळ करतोय कसलखंडच्या या मैदानावरती. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, फर्स्ट स्लाइड, डॉट चेंडू जाईल का हे पाहणं गरजेचं आहे. पंचांचा मात्र इशारा इथे येतोय की हे षटक संपलं. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या झाली आहे ती 26 धावा. धावफलकावरती पहिल्या षटकात 18 धावा दिल्या अजय पाटीलनं. त्यानंतर मात्र प्रणित गायकरने एक षटकार देऊन सुद्धा 2 धावा खर्च केल्या, त्या 8 म्हणजे 26 धावा. पाटील साहेब, आपण जर बघितलं तर असं नेहमी म्हणतात की पैसा हा खूप जणांकडे असतो, परंतु त्याला देण्याची दानत ही लागते, म्हणजे मनात लागते. आणि ही दानत आपल्या इथून मिळते. आपण हे दाखवून दिलेलं आहे. तर याच्या मागचं नक्की रहस्य काय? काय मागील वर्षापासून माझ्या मनामध्ये होती की आपण एक टुर्नामेंट करावी, नाईट टुर्नामेंट करावी. आणि टुर्नामेंट आयोजन करत असताना मी श्री घोडिलदेव क्रिकेट संघ कसलखंड यांच्या समोर जेव्हा मी प्रपोजल मांडला, त्यांना मी सांगितलं की आपण टुर्नामेंट करूया, पण आपण एंट्री फी ठेवायची नाही. एक आगला आणि वेगळा आपण एक टुर्नामेंट आयोजन करूया. पण त्यांनी सांगितलं की जर आपण एंट्री फी घेतली नाही तर त्याचा वेगळा हे होईल आणि जे संघ येतील ते आम्हाला मुश्किल होईल. मग कुणाला आम्ही हो बोलायचं, कुणाला ना बोलायचं, आम्हाला सगळे खेळावं लागतो. मग आम्ही त्यातून परत विचार केला, मिटिंग घेतली की आपल्याला आगला आणि वेगळा कसा करता येईल. आता मी त्यांना सांगितलं की ह्या वर्षी जो आपण आयोजन केलेलं आहे तुमच्यातून मी शिकलो, पुढल्या वर्षी मी आयोजन करू, तुम्ही बघत बसा. यावर्षी तुम्ही आयोजन केला, मी बघत बसलेलो आहे. नक्कीच तुमचं जेवढं पण एक सांगेन की या टुर्नामेंटला श्री घोडिलदेव क्रिकेट संघ कसलगण यांनी खूप मेहनत आणि मनापासून मेहनत करून हा टुर्नामेंट सक्सेस केलेली आहे. नक्कीच, कारण जर तुमच्यासारखी माणसं असतील तर त्यांना साथ देणं हे त्यांचे कर्तव्य आहे. विनायकजी मस्कर शिवसेना उबीटी म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मच्छिंद्र मोरे भाजपा युवा नेता हे या ठिकाणी आले, त्यांचं मनापासून आपण स्वागत करूया. विनायकजी मस्कर आणि मच्छिंद्रजी मोरे साहेब यांचं मनापासून स्वागत. धावफलकावरती धावा आहेत ते आतापर्यंत 26 धावा धावफलकावरती. आणि इथे विकेटचं पतन झालंय मानकोली टीमच्या. मोहित माळी पहिली स्पर्धा या वर्षीची आणि छाप सोडून गेली स्पर्धा. कारण पहिली स्पर्धा मलाही असं वाटलं 8-10 दिवसापूर्वी म्हणजे ही स्पर्धा होईल की नाही, कारण एवढं मैदान, त्यानंतर एवढी मेहनत, परंतु आपल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या जोडीनं आपण केलेली ही सगळी चमकदार कामगिरी, त्याबद्दल तुमच्या सगळ्या टीमचं मनापासून मी अभिनंदन करतो. टीमची धावसंख्या होईल ती 26. पहिल्याच चेंडूवरती अभिषेक चोरगे यानं विकेट मिळवली आहे. अभिषेक चोरगे काय वाटतं 17मध्ये यांचे किती होऊ शकतात मानकोलीवाल्यांच्या? आतापर्यंत 26 झाल्यात. 40-45 पर्यंत जर धावा झाल्या म्हणजे होतील असा अंदाज आहे. परंतु क्रिकेट आहे, इथे चांगला चेंडू चटावलाय, तो लॉंग ऑफच्या दिशेने एक धाव घेतली जाते
आणि 40 जरी झाल्या ना पाटील साहेब तरी या मॅचमध्ये एक चांगला सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. पण मानकोलीने रोखण्यामध्ये बेलवलीवाल्यांना काय असं हे मिळेल का? हां नक्की, बेलोली टीम पण चांगली आहे ना. बेलोली टीममध्येही चांगले चांगल्या खेळाडूंचा भरणा आहे. त्यांच्याकडे पण चांगले गोलंदाज आहेत, चांगले फलंदाज आहेत. बेलोलीची दहशत पूर्वी आपण जर पाहिली, आपल्याला माहिती असेल माझ्यापेक्षा जास्त, बेलोलीची एवढी दहशत होती. नरेश असे बरेचसे खेळाडू होते. राजा ही जोडी आपण पाहिली, गोलंदाज बरेचसे. द्वारका होता, मला असं वाटतं द्वारकानाथ, त्या वेळची टीम. आणि आताची पण ही सगळी यंग ब्रिगेड आहे. त्यामुळे आता एवढे असे खेळाडू चुपे रुस्तम असतात ना, एखादा मधीच येतो आणि आक्रमण करतो. हो, नक्की. त्यामुळे सांगता येत नाही. क्रिकेट आहे सगळी, आता तरुणांची ही सगळी पिढी, त्यामध्ये कसा खेळ होईल हे आपण सांगणं तसं म्हणजे जोखमीचं होईल. इथे फलंदाज बाद होतोय. आता मात्र मानकोली टीम आपल्याला जरा भक्कम वाटत होती. आता बघा त्यांना रोखण्याचं काम केलंय ते बेलवलीच्या गोलंदाज अभिषेक चोरगे या गोलंदाजांनी. मध्ये मॅचमध्ये चांगला खेळ केला होता. बेलवली संघाने त्यांना आता बांधून ठेवलेलं आहे. चाहते एवढे आहेत ना, कसलकंडचे बरेचसे चाहते मानकोली टीमचे आहेत, परंतु बेलवली संघानं ते आता हेरलं नाही. त्यांनी त्यांचा जो नॅचरल गेम आहे ना त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्यामुळे एका मागोमाग एक विकेट पडत आहेत. पण 40 जरी झाला ना, 40 तरी या मॅचमध्ये मजा येईल. बघूया, जर समजा 40 रन झाल्या नाहीत तर चाहत्यांचा काय असं मनाची इच्छा हे होईल? ते एवढे टेन्शन घेतील. हा. बघा आता हाताचीच घडी घातली प्रशांत पाटीलने. हा, हा. प्रशांत पाटील असं तुम्हाला वाटत नाही का थोडं टेन्शन मध्ये? टेन्शन तर प्रत्येकाला असतं, कारण त्यांना असं वाटतं की आपली टीम जिंकली पाहिजे. परंतु इथे मात्र बघा मस्त फटका लागला मिड विकेटच्या डोक्यावरून आणि इथे जाईल खणखणीत षटकार. 6 धावांच्या बरोबरीनं मानकोली टीमची धावसंख्या वेदिका चौथा हिरवा एकविरा मानकोली टीम पोहोचली आहे 33 या धावसंख्येवरती. 30 मनोकामना पूर्ण करा. हा, हा. तकदीर माळी आलाय, ज्यांना आल्या आल्या षटकार मारला आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची धावसंख्या झाली 33. तकदीर नशीब ज्याला आपण म्हणतो तो तकदीर पहिल्या चेंडूवरती आपलं नशीब खुलं करतोय षटकाराच्या मदतीनं. बॅटची कडा, नशिबाची साथ नाही मिळाली. विकेट किपरनं सोडलेला झेल कदाचित महाग ठरेल की काय बेलवली टीमला, कारण तकदीरनं आल्या आल्या षटकार मारला आणि त्यानंतर मात्र त्याचा झेल निसटतोय. तुम्हाला काय वाटलं असेल एक झेल गेल्यामुळं विकेटीला काय वाटलं असेल? त्यालाही टेन्शन असतं, कारण एक चूक या मॅचमध्ये महत्वाची असते. महत्वाचे एक चूक जीवनामध्ये महत्वाची असते. पण इथे बघा ती बघा, चूक एक किती बघा. घातक ठरली. चौकार गेलाय, पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधून जाईल. या वेळेला मात्र खणखणीत चौकार. का सर झेल सुटला नसता तर या 4 धावा गेल्या नसत्या आणि इथे धावसंख्या रोखली गेली असते. तुमच्या जीवनामध्ये आणि खेळामध्ये एक चूक फार महत्वाची असते आणि त्या चुकीतून तुम्ही नंतर सावरलं तरी त्याचं शल्य मात्र मनामध्ये असतं. ते आता शल्य असेल ते विकेट किपरच्या डोक्यात. आता तुम्हाला असं वाटतंय का या मानकवलीच्या ह्याच्याने चाहते त्यांचे खुश झाले असतील कामगिरीने? हा, तिथं बघा ना लगेच टाळ्या वाजल्या, कारण चौकार मिळाला. धावफलकावरती धावा आहेत. 3 षटकं संपलीत मला वाटतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा. अजूनही 1 षटक शिल्लक आहे ते या सत्रामध्ये. चांगली स्पर्धा. स्वतः आयोजक सर्वे सर्वा वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती ट्रॉफीचे अनंत पाटील, आणि पहिल्यांदा मी बघतोय की एवढ्या मनमुरादपणे अगदी एवढे मोठे आयोजक आलेत आणि ते मनमुरादपणे बोलतायत. त्यांचा आनंद म्हणजे त्यांना आनंद झालेला आहे की आपण इथे आयोजन केलेलं आहे, पण आपण एक आयोजक नसून आपण यातला एक हिस्सा आहोत आणि या खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म. असं मन ज्याचं मोकळं असतं ना तो पुढे जातो. नक्कीच. धावफलकावरती धावा आहेत.
37 धावा, शेवटचा एक षटक शिल्लक. आपण पाहतोय नवीन गोलंदाज येतोय शेवटच्या षटकासाठी राकेश म्हात्रे. राकेश म्हात्रे सावळा कोण एंडकडनं मारा करतोय. गोलंदाज तयार, आपण पाहताय राकेश. हो, चेंडूला आपटला इथे, सरळ चेंडू जातोय तो पॉइंट आणि डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं होतंय, बेलवली टीम अतिशय चांगलं काम करते, परंतु मानकोली टीमलाही कमी लेखता कामा नाही. कारण भिवंडी तालुक्यातनं आमचे सुधीर कात्राडे आले सावळ्याचे, त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया. सुधीर कात्राडे यांचंही आम्ही मनापासून स्वागत करतो. त्यांचे सहकारी त्यांनाही आपण त्यांचंही स्वागत करूया. अडतीस धावा, डीजे सनी आणि त्यांची सगळी टीम. बॅटची कडा घेऊन जातो शॉर्ट फाईन लेगला. इथे क्षेत्ररक्षक मात्र चेंडूच्या खाली येईल. पंच बघा अतिशय चांगला निर्णय देत असताना बॅटची कडा घेऊन गेलाय चेंडू. 39 धावा झाल्या. टीम वेदिका चौटा हिरवा एकविरा मानकोली टीमच्या, आणि त्यांच्या विरोधात खेळते ती गावदेवी बेलवली टीम. राकेश म्हात्रे 2 चेंडू इथे त्याने टाकले. टीमची धावसंख्या 39 असताना अतिशय काल खूप प्रेक्षकांची गर्दी आम्ही पाहिली. फिरून खेळलाय मिड विकेटच्या मधून चेंडू जाईल पुन्हा एकदा मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मधून 1 बाउन्स सीमा रेषे पलीकडे. मानकोली टीम 43 वरती पोहोचली आहे 3 चेंडू बाकी असताना. आज रविवार होता, बरेच जणांना तसं बघायला गेलं तुमच्या पंथात ते नाही आहे, परंतु बऱ्याच जणांना ते आज लागतं. परंतु तरीसुद्धा आज जर बघितलं ना तिकडे जेवणासाठी म्हणजे शिल्लक राहिले नाही. म्हणजे एवढी प्रेक्षकांना तुम्ही जी जेवण बनवलेलं आहे त्याची चव आणि ते सगळं आवडलेलं आहे. ते आमचे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच त्यांच्या हाताची चव. अरे वा, त्यांनाही धन्यवाद देऊया. सरपंचांचं काम चांगला. फटका पॉइंट डीप पॉइंटच्या मध्ये चेंडू जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. धावफलकावरती धावा आहेत 43 धावा. पण ही संकल्पना तुमच्या मनामध्ये कशी आली? पहिल्या दिवशी काल मला असं वाटते खूप प्रेक्षक होते, 2-2.5 हजाराच्या वरती प्रेक्षक होते. आजच्या तुलनेत ते कमी आहेत प्रवीणजी, परंतु ही संकल्पना आपण बघितलं तिकडे प्रवीण बैलमाऱ्यांच्या वाढदिवसाच्या शेवट दिवशी त्या फायनल मॅचला जेवण असतं, परंतु इथे पहिल्या दिवसापासून उद्याचा दिवस म्हणजे आजचा दिवस सोडला एकादशी असल्यामुळे, आणि जे माळकरी असतात त्यांच्या पंथामध्ये एकादशीला दान केलं जात नाही आणि त्यांनी ते ठेवलेलं आहे. आज नाही आहे, परंतु त्यांनी 5 दिवस या येणाऱ्या प्रेक्षकांना जेवण ठेवलेलं आहे. तर हे अन्नदाता सुखी भव आपण म्हणतो ना, तर ते फार महत्त्व आहे. काय प्रवीण, काय म्हणाल तुम्ही? अभिषेक, खरं तर अन्नदाता सुखी भव असं आपण म्हणतो, पण खऱ्या अर्थानं अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. पण मी पाटील साहेबांना एकच प्रश्न विचारू इच्छितो की आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब यांचा 75वा वाढदिवस साजरा झाला, अमृत महोत्सवी वर्ष, आणि त्यावेळेला त्यांनी जो वारकरी संप्रदायाचा सप्ताह आयोजित केला होता, अवघ्या 10 दिवसांचा त्यांना अवधी मिळाला होता, पण त्याची मॅनेजमेंट अतिशय उत्कृष्ट होती. अनंत महाराज पाटील साहेब आपले जे आयोजक आहेत त्यांनी ते आयोजित केलं होतं. खरं तर मुख्य वाटा त्यांनी उचलला होता. महाराज, मला तुम्हाला एकच प्रश्न विचारायचा आहे की आता या क्रिकेट टुर्नामेंटचं तुम्ही आयोजन केलं आहे, इथे मात्र धावा होण्याची शक्यता होती आणि इथे मात्र मिळते आहे एक धाव. महाराज, ते आयोजन तुमच्यासाठी कठीण होतं की हे क्रिकेट सामन्यांचं आयोजन करणं कठीण होतं? घोडिलदेव क्रिकेट क्लब कसळखंड, महाराज, घोडिलदेव क्रिकेट क्लब कसळखंड यांची साथ तुम्हाला कशी मिळाली? कारण ती तुमची कल्पकता होती. वारकरी संप्रदाय तुमचा आहे, गेली अनेक वर्ष तुम्ही त्यात काम करताय, त्याचा अनुभव तुम्हाला आहे, क्रिकेटचा अनुभव तुम्हाला नाही आहे, पण इतकं यशस्वी आयोजन घोडिलदेव क्रिकेट क्लबच्या मदतीनं, काय सांगाल? कसं आहे, मला आतापर्यंत वारकरी संप्रदायाची आवड आहे. मोठमोठे सप्ते आयोजन करायचा तो आपला हातखंडाच आहे, पण एक टुर्नामेंट आयोजित करायची, नाईट टुर्नामेंट आयोजित करायची, त्याच्यामध्ये शिस्तबद्ध व्हायला पाहिजे, ही मनामध्ये संकल्पना आली. फक्त श्री घोडिलदेव क्रिकेट संघ यांना मी बोलून दाखवली. त्यांना सांगितलं फक्त आयोजन करा, तुम्ही मेहनत घ्यायची.
तुम्ही मेहनत घ्यायची, तुमच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा, जिथे कमी तिथे आम्ही फक्त मेहनत घ्या. आणि खरोखर त्यांनी शब्द दिला, मेहनत आमची बाकी तुमचं. त्याप्रमाणे जसं शब्द त्यांनी दिला सुंदर, त्यांनी हा जो ग्राउंड आहे ना, आज तुम्ही जो ग्राउंड बघताय, ज्या दिवशी मॅच चालू होणार त्या दिवशी त्यांनी सिलेंडर आणि तो गॅस कटर असतो ना आपला, त्याच्याने तो पूर्ण सुकवलेला आहे, जाळलेला आहे तो. म्हणजे एवढी मेहनत त्याने दिवस रात्र इथे मेहनत घेतली आहे. आणि खरोखर श्री घोडिदेव क्रिकेट संघ हा जो आमच्या गावातील ग्रुप आहे, त्यांना करू तेवढं सलाम थोडं आहे, कारण त्यांची ही मेहनत दिसते. माझं ह्याच्यामध्ये काही नाही, फक्त मी नावारूपाला मी पडद्याच्या पुढे आहे आणि पडद्याच्या मागे ते आहेत. हा नक्कीच. आणि एक मिनिट आणि एवढं बोलायला पण तेवढा मनाचा मोठेपणा लागतो आणि तो तुम्ही दाखवलेला आहे. कसलखंडच्या सगळ्या त्या मेहनत ज्यांनी केली त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. 44 झालेले आहेत. 45ची यस एक मिनिट सर, 45ची गरज आहे जिंकण्यासाठी. बघूया सुरुवात कशी होते या मॅचमध्ये, काय होणार काय बिघडणार या ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती येतील ते प्रवीण दुगाडे. त्या अगोदर आमचे केजी यांच्याकडे आपण वळूया. टॉस करण्यासाठी कार्तिक 11 मुरबी संघाचा संघनायक आणि खोणी संघाचा संघनायक. आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नेक्स्ट मॅच मुरबी यांच्या अगेन्स्ट खेळणार खोणी. राजेंद्र पाटिल साहब आ चुके हैं। क्रिकेट के असली चाहने वाले, एक दर्शक बनकर किसी भी मैदान पर जाना उनके लिए आसान बात होती है। कई क्रिकेटर्स को उनकी टीम में मैंने खेलते हुए देखा है, कई क्रिकेटर के साथ उनको मैंने खेलते हुए देखा है बहुत साल। लेकिन क्रिकेट के प्रति जो प्यार है, लगाव है, राजनीति अलग और क्रिकेट अलग। हमारी रोशन पाटिल उनके साथ बातचीत करते हुए चाय की चुस्कियों के साथ क्रिकेट का मजा लेते हुए। टीम का टोटल आ चुका है 44 रन जीत के लिए 45 रनों की जरूरत भेलोली टीम को। आकाश पवार, इनका बल्ला चलना जरूरी है। पिछले मैच में क्या धुआंधार इनिंग खेली थी उन्होंने। टॉस करण्यासाठी गोरगरिबांचे कैवारी, सर्वांच्या हृदयाचे ताईत, एक निष्ठावंत कार्यकर्ते, समाजसेवक, सन्माननीय आदरणीय राजेंद्र शेठ पाटील या पाहुण्यांच्या दादांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। या स्पर्धेच्या माध्यमातून साहेबांचं करतो आम्ही सहर्ष स्वागत। टॉस करूया आपण। चला, टॉस करतील राजेंद्र शेठ पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य। टॉस जिंकलाय मुरबी संघाने। काय आपले म्हणजे आपण टॉस जिंकलाय, काय निर्णय आपला असणार आहे? गोलंदाजी। खरं तर गोलंदाजी भक्कम आहे, बॅटिंग सुद्धा भक्कम आहे, पण डू फॅक्टरचा फायदा घेण्यासाठी गोलंदाजी स्वीकारले। कशा प्रकारे आपण प्लॅनिंग असणार आहे आपली, कितीपर्यंत रोखणार? नक्कीच इथे आम्ही कालपासून मॅचे बघतो, रन तेवढ्या जास्त होत नाहीत, जेवढ्या कमीत कमीमध्ये ठेवू तेवढं चांगलं आहे। आणि सर्वात म्हणजे या आयोजनाबद्दल आपण काय बोलणार? आयोजन तर खूपच सुंदर आहे, दरवर्षी आम्ही इथे खेळतच असतो नाईट, खूपच सुंदर आहे। बेस्ट ऑफ लक। जाऊया खोणी संघाचा संघनायक। टॉस हरलाय, बॅटिंग करायचं आहे। बॅटिंग करताना पहिल्या 2 ओव्हरमध्ये काय प्लॅनिंग असणार आहे? काय नाही, जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू। टार्गेट रखणे आपण काय ठेवाल? टार्गेट असं काय नाही, जास्त रन करण्याचा प्रयत्न करू बस। म्हणजे मुरबी समोर खेळताना तुम्हाला जवळजवळ 4 षटकांचा सामना आहे, 50 किंवा 60 धावा जमावा लागतील असं वाटतं? हो नक्कीच। ठीक आहे, बेस्ट ऑफ लक। कृष्णा गायकर सर, संकेत पाटील एक मस्त आवाज काढतो, जरा काढून दाखवा ना संकेत पाटील प्लीज। आकाश पवार या खेळाडूला लगातार 3 षटकारासाठी खैरेगावचे जबरदस्त खेळाडू अतुल पाटील यांच्या वतीने 3000चं पारितोषिक आलं। 1 मिनिट हा। 5000, क्या बात आहे। मी राजेंद्र शेठ पाटील यांना विनंती करतो, आपण यायचं, आपलं स्वागत या ठिकाणी करणार आहोत।
खऱ्या अर्थाने विद्वत्ता, प्रखरता आणि तेजस्विता, ज्यांच्या विद्वत्तेमध्ये शारदीय चांदण्यांचा आपल्याला आनंद लाभतो, विद्वत्ता किती सुंदर आणि शीतल आहे हे ज्यांच्या सहवासात राहिले अनुभवता येते, असे आमचे कार्यसम्राट सन्माननीय आदरणीय माजी रायगड जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र शेठ पाटील यांच्या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो. अनंत पाटील माईचे उपदार शाल सन्मान चिन्ह देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. साहेब, आपण आलात, या क्रिकेटची शोभा वाढवली. स्वागत असे फक्त राहत्या जीवाला आपल्या पदस्पर्शाने पावन झाला हा सोहळा. साहेब, आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद कृष्णा गायकर. यहाँ पर टर्न में थोड़ी सी तब्दीली हुई थी, लेकिन असल में ये टर्न है हमारे कमेंटेटर रोशन पाटिल, मैन फ्रॉम तारा. नहीं, वही आपसे रूबरू होंगे अगले सत्र के लिए. भारतीय जनता पार्टी कालापूर तालुका अध्यक्ष हेमंतजी पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेला शुभेच्छा आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. आकाश पवारला 2 षटकारासाठी 1000चं पारितोषिक आलंय. राजा पवार यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आलंय. अतुल पाटील कैरे यांच्या वतीने तब्बल 5000 3 षटकारासाठी आकाश पवार या खेळाडूला लगातार 3 षटकार, 3 in row षटकार ठोकावे लागतील आकाशला. अजय आणि आकाश ए फॅक्टर गोलंदाजी मार्कवरती. वैभव माळी जो मागच्या सामन्यामध्ये 5 पूर्ण करणारा खेळाडू राहिला, सामनावीराचा पुरस्कार त्याला मिळाला. लेफ्ट आर्म सीमर, पहिला बॉल सन्मान दिला, ऍडजस्टेबल फटका, कवचला खेळले, घाई झाली आहे, महत्वाची विकेट. डायमंड डक अजय पाटील या टीमचा सरसेनापती एकही चेंडू न खेळता मैदानाच्या बाहेर चाललाय. हा मोठा धक्का असेल टीम बेलवलीला 0 धावसंख्येवरती. एकही चेंडू फेस न करता हा खेळाडू मैदानाच्या बाहेर चाललाय. रन आउटच्या स्वरूपात बाद होणं कोणत्याही खेळाडूला अपेक्षित नसतं आणि इथे आपण पाहिलं हे दुर्दैवी घडलंय. त्या ठिकाणी डायमंड डकचा शिकार झाला हा खेळाडू. आवी पाटील कडून आकाश पवारला प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. अतुल पाटील यांच्या वतीने कैरेगावचे सुप्रसिद्ध खेळाडू सलग 3 षटकार 5000 आणि त्यानंतर आमचे पवार साहेब यांच्या वतीने देखील 1000 रुपये 2 षटकारासाठी आकाश पवार या खेळाडूला आलेले आहेत. मिस्टर 360 डिग्री म्हणून ज्याला संबोधलं जातं. खरं तर झोपून षटकार मारणारा हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आलाय. गतिमान बॉल, ब्लाइंड स्ट्रोक, हँड अँड कॉर्डिनेशन योग्य नव्हतं, प्रचंड वेग होता आणि इथे आपण पाहिला हा डॉट बॉल, सलगचा दुसरा निर्धाव चेंडू. सलग 3 विकेटला या संघाचे पुरस्कर्ते जीवनदादा पाटील यांच्या वतीने तब्बल 5000चं पारितोषिक आलंय. वेदिका चव्हाटा, हिरवा, एकविरा, मानकोली हा संघ मैदानामध्ये आहे आणि त्यांच्या बरोबरीने गावदेवी बेलवली. 6 षटकार ठोकले तर चिंचवली नगरीचे सुप्रसिद्ध उद्योजक हेमंतजी पाटील यांच्याकडून 10,000 हे पारितोषिक आलंय. 6 षटकार मारणं म्हणजे एक चॅलेंजिंग पारितोषिक आहे. या गुलाबी थंडीमध्ये सोपं नाहीये, परंतु काही होऊ शकतं. आजकालचे खेळाडू जे करत राहताना पाहिले अतिशय घातक आक्रमक आहेत. समोर कटर बॉलचा मारा होतोय वैभव मालीचा. डाव्या हाताचा हा गोलंदाज कटर टाकतोय. आकाशसाठी ओव्हर पिच ड्राईव्ह लेंथवरती होता बॉल, मिड ऑफला खेळले, एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. बॅटिंग करत असताना गावदेवी बेलवली संघाला. हेमंतजी पाटील सध्या लाईव्ह या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भारतीय जनता पार्टी सबका साथ सबका विकास, दमदार. खरं तर हे व्यक्तिमत्व या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्याकडून देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि रायगड जिल्ह्यातील एकमात्र पंचायत समिती ज्या ठिकाणी सौभाग्यवती अस्मिताताई अनंता शेठ पाटील यांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे. आणखीन एक फटका फसला आहे, फिल्डर आहे त्या ठिकाणी, जजमेंट चुकलं आणि त्यानंतर दुसरा रनचा प्रयत्न झालाय. आकाश आंध्र रसेल म्हणून ज्याला संबोधलं जातं, प्रचंड ताकद, कॅरेबियन खेळाडू ज्या पद्धतीने लांब लचक षटकार ठोकतात एवढी ताकद आकाश चोरगेमध्ये आहे. आणि या गुलाबी थंडीमध्ये ताकदीचेच फटके हवेत. षटकार चौकार. रियानला आपण पाहताय सामन्याचा आनंद घेताना मंचावरून. राजेंद्र शेठ पाटील साहेब देखील या सामन्याचा आनंद घेत आहेत. या ग्राउंडवरती आकाशने 10 बॉलमध्ये 50 धावांची स्फोटक इनिंग साकारली आहे.
त्यामुळे या मैदानाच्या भौगोलिक परिस्थिती हा खेळाडू जोडलेला आहे. रुपेश ठाकूर आमचे भाता नगरीचे मित्र या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांच्या वतीने देखील या स्पर्धेला शुभेच्छा. बघा रात्र झाली आहे परंतु आताही व्ह्यूअरची संख्या तुम्हाला वाढताना पाहायला मिळेल. टार्गेट मोठं आहे 45 धावांचं. लॉफ केला आहे एक्स्ट्रा कव्हरला इनसाइड आउट. आकाश चोरगेचा क्लास एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे सीमा पार षटकार. कव्हर्सला गुलाबी थंडीमध्ये षटकार ठोकलाय. मसल पॉवर आंध्र रसल. आकाश चोरगेचा हा धमाका पाहिला. यावेळेला पाडल स्वीपचा प्रयत्न होता. ॲडजस्टेबल फटका. फुटवर्क नाही फक्त दिशा द्यायची होती. प्रचंड वेग होता. लाऊड अपील झाली. लेग बिफोर द विकेटसाठी डॉट बॉल पाहायला मिळाला. दबाव पंचांवरती टाकलाय लेग बिफोर द विकेटसाठी. इथे आपण पाहता हा निर्धाव चेंडू. जयेशजी मते प्रशांत पाटील दिनेश नाईक यांच्या वतीने या खरं तर सामन्यामध्ये विकेट हॅट्रिकसाठी मानकोली संघाच्या गोलंदाजांना 5,000चं पारितोषिक आलं आणि संघाचे पुरस्कर्ते जीवन शेठ पाटील यांच्या वतीने देखील 5,000. क्या बात आहे. एक विकेट हॅट्रिक आणि तब्बल 10,000चं पारितोषिक. दुगाडे साहेब काय वाटतं तुम्हाला या मॅचबद्दल? खरं तर साहेब आपण पाहिला हा सामना अजूनही बॅलन्स आहे कारण मैदानामध्ये बेलवली संघ खेळतो. एकच विकेट गेलाय आणि 2 आकाश आहेत. आकाश चोरगे आकाश पवार हे कधीही सामन्याला कलाटी देऊ शकतात एवढं कॅलिबर या 2 खेळाडूंमध्ये आहे. हा सामना कोणत्याही दिशेला जाईल. महादेव शेठ पाटील मुरबी संघाचे पॅकर या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. आप आइए आपका भी हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपण करूया. धाबा स्कोर कार्डवरती आहेत आतापर्यंत 10. पहिलं षटक संपलं. मोमेंटम मिळालाय. आता येणारे 18 चेंडू विजयासाठी 35चं समीकरण. ही जोडी जर का अधिक काळ विकेटवरती थांबली तर मात्र अडचणी वाढतील मानकोली संघाच्या पाट्याला. तर एका बाजूला काय वाटतं तुम्हाला याबद्दल? या जोडीला थांबावं लागेल. जर का सामना जिंकायचा असेल गावदेवी बेलवली संघाला तर अधिक काळ विकेटवरती थांबावं लागेल आणि थांबत असताना स्ट्राईक रेटवरती भर द्यावा लागेल. जर सामना जिंकायचा असेल तर एकाला आक्रमक व्हावं लागेल. दुसऱ्या बाजूने आपण विचार केला तर एक ब्रेक थ्रू हवा, एक विकेट हवा आहे मानकोली संघाला या मॅचमध्ये कमबॅक करण्यासाठी. बॉलिंग मार्कमध्ये आलेत सौरभ भोईर. प्रेडिक्शन आपण करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार अनंता शेठ पाटील. जेव्हा कसलकड नगरीमध्ये KPLचं आयोजन असतं तेव्हा आम्ही त्यांना समालोचन करताना पाहिलं. त्यामुळे आम्ही सातत्याने सांगत असतो हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये अग्रगण्य असणारं हे नाव आदरणीय अनंता शेठ पाटील साहेब. धीम्या गतीचा बॉल. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला. खरं तर काल आपण पाहिलं आम्ही मगाशी सांगितलं गोरसई ब संघाने केलेली गोलंदाजी त्याच्यासमोर आपल्या रायगडमधील संघांना कटरचा फारसा चांगला खरं तर त्याच्या अगेन्स्ट बॅटिंग करता आली नाही. ही देखील एक चिंतेची बाब राहिली या खेळाडूंसाठी. डॉट बॉल त्या ठिकाणी पाहिला. 17-35. कमी गतीचा फटका. खरं तर आपण पाहिला बॉल फटका देखील टॅपिंग क्रिकेट पद्धतीने खेळले. शॉर्ट एक्सचा कव्हरला सिंगल घेत असताना एंड बदलला. समय सूचकता आकाशच्या बॅटमधून फटका येत आहे. आकाश चोरगे आहेत एका बाजूला आकाश पवार. त्यामुळे आकाश चोरगेला जास्तीत जास्त स्ट्राईक कशी मिळेल याकडे आता लक्ष केंद्रित करावं लागेल आकाश पवारला. जेव्हा वेळ येईल तेव्हा आकाशलाही आक्रमण करावं लागेल. तर एका बाजूला जास्तीचे डॉट बॉल टाकले तर दबाव पूर्णपणे गावदेवी बेलवली संघावरती पाहायला मिळेल. पुढचा सामना देखील रफ अँड टफ पाहायला मिळेल. विकीचं देखील आगमन झालंय. सॅम देखील टीममध्ये जॉईन होईल. एका बाजूला खोणी हर्षद टोमरे अँड कंपनी. जबरदस्त मॅच प्रेक्षकांच्या भेटीला यानंतरचा आणखीन एक तगडा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परंतु त्या अगोदर या माधव शेडियावरती सन्माननीय माधव शेठ पाटील साहेब मुरबी संघाचे पॅकर. एज अँड टेकन कॉड बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात खेळाडू बाद. आवाज इथपर्यंत आला. हलकीशी कडा घेत मात्र विकेट मिळाला. त्या ठिकाणी फिल्डिंग करताना मानकोली टीमला बिग विकेट. आकाश चोरगे बॅक टू द डगआउट.
स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. मध्यरात्र झाली आहे तरी पाहुण्यांची उपस्थिती मंचावरती प्रकाश बद्दल थोडी माहिती देऊ का? प्रकाश बद्दल डेफिनेटली द्या सर, नक्कीच. प्रकाश हे आपले मित्र आहेत आणि ते उपसरपंच भिंगार. पण बघा खाऊन खाऊन किती फुगलेत. त्याला चालायला त्रास होतोय. खरं तर ते पॅकर देखील आहेत, भिंगार संघाचे यशस्वी पॅकर, आणि क्रिकेटची प्रचंड आवड आहे त्यांना. त्यांचं आगमन, स्वागत आहे त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. अजूनही मॅच ऑन आहे. मानकवली संघाचे जे पॅकर्स आहेत ना, ते धासपूत 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 चालले त्यांचे. बघा तुम्ही त्यांच्याकडे बघा. टेन्शन त्यांच्या खेम्यामध्ये वाढलंय. हां, राकेश मैदानाकडे आलेले आहेत, प्रचंड अनुभवी खेळाडू. यावेळेला आपण पहिला स्विंग अँड मिस डॉट बॉल, जबरदस्त गोलंदाजी. पॅकर्स आहेत त्यांचे दिनेश, जीवन पाटील, जयेश मते, प्रशांत पाटील. अजून कोण आहे? अजून कोण? बस का एवढीच का? खरं तर अनंता शेठ पाटील साहेबांबद्दल आपण भरपूर त्यांच्याबद्दल जेवढं म्हणावं तेवढं कमी. परंतु आणखीन एक आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट, आपल्या भूमिपुत्रांसाठी, आपल्या ग्रामीण भागातून खऱ्या अर्थानं आपण पहिला पायलट होणारी अनंता शेठ यांची सुकन्या, तिचं देखील कौतुक करावं लागेल. आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचली. असंच काम त्यांच्या माध्यमातून होत राहू. तिला पुढील वाटचालीसाठी आपण देऊया शुभेच्छा. खरं तर अभिमानाचा हा क्षण आहे आपल्यासाठी. पायलट होणं सोपं नाही आहे. आपल्या ग्रामीण भागातून अनंता शेठ यांची सुकन्या पायलट झालेली आहे. विकेट मिळाला आहे राकेशचा. शिट्यांचा आवाज येतोय, टाळ्यांचा कडकडाट होतोय या ठिकाणी मानकोली संघाचे समर्थक त्यांच्या खेम्यामधून. त्यांच्या खेम्यामध्ये आहे. खरं तर कसलकणच्या या ठिकाणी पॅकर्स आहेत, त्यामुळे जास्त पाठिंबा आहे या मानकोली संघाला आता याच्या रात्रीमध्ये. परंतु बेलवली संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. ऑस्ट्रेलियन जर्सी या टीमने परिधान केली आहे. LORB शेवटपर्यंत संघर्ष या लढतीमध्ये पाहायला मिळेल. डेफिनेटली जीवनशेठ पाटील यांच्या माध्यमातून पुरस्कृत केलेला हा संघ, वेदिका चव्हाटा, हिरवा एकविरा मानकोली हा संघ मैदानामध्ये आपण खेळताना पाहत आहे. खरं तर आय थिंक चव्हाटा हिरवा हे हॉटेल देखील आहे. दीपू माली यांचं ते आम्ही सोशल मीडियावरती नेहमी ती खरं तर त्यांच्या हॉटेलची ॲडव्हर्टाईज पाहतो. फेमस हॉटेल आहे. ऑथेंटिक फूड तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. दीपू माली टीममध्ये नसले तरी या स्पर्धेचा तेही आनंद घेत आहेत. एक व्यावसायिक दर्जाचे जबरदस्त खेळाडू BPLमध्ये आहेत. सध्या भिवंडी प्रीमियर लीगमध्ये ते सहभागी झालेले आहेत. मैदानाकडे आल्या प्रणित गायकर. आव्हान आता थोडंसं अवघड होत चाललंय. याही वेळेला क्या बात आहे. स्विंग अँड मिस, जबरदस्त गोलंदाजी. वन्स अगेन डॉट बॉल. दबाव पूर्णपणे आता गावदेवी बेलवली संघावरती. पहिल्या बॉलवरती डायमंड डकचा विकेट अजय पाटीलचा या सामन्यामध्ये निर्णायक राहील. 2 षटकं संपत असताना धावा स्कोर कार्डमध्ये फक्त 11. या ओव्हरमध्ये एकच धाव आली आहे. तर आता येणारे 12 बॉल विजयासाठी 34 धावांचं समीकरण. 12-34. धन्यवाद संदीप दादा मस्कर. खरं तर जागृती स्पोर्ट्सचे सर्वेसर्वा आजिवलीचे त्यांचं या ठिकाणी आगमन. जागृती स्पोर्ट्स आजिवलीचे सर्वेसर्वा संदीप दादा मस्कर यांचं आगमन. त्यांना विनंती असेल आपण या मंचावरती आपलं स्वागत. बेलवली संघ या मॅचमध्ये जिंकला तर आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य, क्रिकेटला धर्म मानणारे सन्माननीय राजेंद्र शेठ पाटील कोळखे यांच्या वतीने 5,000चं पारितोषिक या टीमसाठी आलंय. हे 12-34 17.00च्या सरासरीने 34 धावांचा पाठलाग करता 2 ओव्हरमध्ये. बॉल तयार. यॉर्कर रोहित आलाय, ज्याने एक मिडन षटक टाकलं होतं मागच्या सामन्यामध्ये. प्रणित गायकर रन आउटच्या स्वरूपात बाद. विकेट मिळाला. 11 बॉल 33चं समीकरण या सामन्यामध्ये आलं. मध्यरात्र झाली आहे, थोडासा आवाजावरती निर्बंध लागला, त्यामुळे नक्कीच मी दिलगिरी व्यक्त करेल प्रेक्षकांच्या माध्यमातून. 11 चेंडूमध्ये 33. दिनेश नाईक ऑन फायर. खरं तर 40 प्रीमियर लीगमध्ये दिनेशची मला ती खेळ आताही आठवली. नारपोलीच्या मैदानावरती काय खेळला होता. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून पाहिला होता. डेरवली संघातून खेळला होता. आय थिंक गोरख धुमाल यांचा संघ होता.
जबरदस्त बॅटिंग त्यांनी केली होती आणि आम्ही समालोचन देखील केलं त्या इनिंगमध्ये. सनातन धर्म टिकवण्यासाठी खरं तर खूप मोठं योगदान आणि आवर्जून मी सांगेल खरं तर भागवत कथा ही खऱ्या अर्थानं अनंतशेठ पाटील साहेबांच्या घरामध्ये संपन्न होते 8 दिवस. आणि त्यानंतर आजिवलीमध्ये जो खरं तर मोठा सप्ताह होतो त्याच्यामध्ये देखील अनंतशेठ पाटील साहेबांचा खूप मोठं योगदान राहिलं आहे. धावसंख्या मैदानाकडे आपण जाऊया पुन्हा एकदा. अजूनही 11 बॉलमध्ये विजयासाठी 33चं समीकरण बाकी आहे. 5 षटकार ठोकावे लागतील. अभि चोरगे मैदानाच्या आतमध्ये आलाय. तुषार आहे मापे असं तुषार आले त्या ठिकाणी मैदानाकडे. बॅटच्या टोएंडला लागला बॉल. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. लॉंग ऑनच्या दिशेने फटका आपण पाहिला तुषारच्या माध्यमातून. दबाव तडपण आता बेलवली संघावरती. आकाश पवार अजूनही मैदानामध्ये आहे. बेलवली संघाचा सूर्यकुमार यादव झोपून पडून षटकार ठोकणं ही त्याची ओळख राहिली. प्रकाशदादा यांच्या वतीने देखील 1 षटकाराला 5,000. क्या बात आहे. 500 रुपयाचं पारितोषिक आलं. आम्हाला चुकीची माहिती दिली आहे. 1-0 कमी करावं लागेल. 1-0ने भरपूर थोडासा दबाव येतो आणि ते बघा षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. यानंतर आणखीन एक डॉट बॉल. आकाश पवारला पूर्णपणे शांत ठेवलं आहे. दबाव पूर्णपणे. क्या बात आहे. जयेशमध्ये दिनेश नाईक यांच्या वतीने विकेट हॅट्रिकला तब्बल 5,000. आकडा वाढत चाललाय. बॅक टू द बॉलर. रन नाहीये. दबाव दबाव आणि दबावच या इनिंगमध्ये आपण पाहत आहे गावदेवी बेलवली संघावरती. पहिल्या इनिंगमध्ये कंपॅरिझन केलं. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये 18 आल्या होत्या अजय पाटीलच्या अगेन्स्ट. त्यानंतर प्रणितने कमबॅक करून दिलं होतं. 8 धावांचं षटक टाकलं. तिसऱ्या षटकामध्ये 11 खर्च केल्या अभिषेकने. लास्ट ओव्हरमध्ये राकेश म्हात्रेने फक्त 7च धावा दिल्या. भरपूर मागे आहे यावेळेला बेलवली संघ. खराब फिल्डिंग. नशिबाचा हा चौकार म्हणावा लागेल. बॉल मात्र चला गॅपमधून सीमारेषा पलीकडे गोळीच्या वेगाने खडखडीत चौकार. मस्ट निडेड 4. 4 धाबा. चौकार आलाय. कॅल्क्युलेशन काय बघूया पुन्हा एकदा. येणारे बॉल 7. विजयासाठी 28 धावांचं समीकरण. 7-28 डू ऑर डाय. प्रत्येक बॉलवरती मात्र आक्रमण करणं गरजेचं राहील. बंधनकारक राहील. आकाश मैदानामध्ये आहे उभा. 7-28चं कॅल्क्युलेशन. ऑन साईडला बिगिटचा प्रयत्न आहे. उंची घेतली आहे. डिस्टन्स कमी क्लिअर केलंय. फिल्डर धावतात. बॉलच्या मागे झेल टिपलाय. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का. आता येणारे 6 बॉल विजयासाठी 28 धावांचं समीकरण. 6-28. चला मुरबी आणि खोणी दोन्ही संघ रेडी राहा पुढच्या मॅचसाठी. जर हा सामना जिंकला बेलोली संघाने तर मात्र राजेंद्र शेठ पाटील कोळके यांच्या वतीने तब्बल 5,000चं पारितोषिक दिलं जाईल या टीमला. त्यांच्याच परिसरातील हा संघ आहे. आणखीन एक नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय. नवीन फलंदाज 7व्या क्रमांकावरती दाखल होतोय. हर्षल पाटील. 5 बॉल 5 षटकार ठोकले तर प्रकाशदादा यांच्याकडून 5,000. 5 बॉल 5 षटकार ठोकले तर प्रकाशदादा यांच्या वतीने 5,000चं पारितोषिक आलंय. जीवन पाटील 3 विकेटसाठी 10,000. खरं तर आता आकड्यांचं गणित आहे. इकडे 5 तिकडे 10. हॅलो. वाढतायत. प्रकाश दादावर माहिती आहे 5 काय मारायला नको आणि मारा. 6 चेंडूमध्ये 28. खरं तर 4 षटकार 1 चौकारी चालेल. आणि जर का सामना बरोबरीने सुटला तर मात्र सुपर ओव्हरचा आधार घेतला जाईल. लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आलेत विकी पाटील. टार्गेट प्रचंड मोठा आहे. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं एखादा संघ जिंकताना पराभूत होताना पाहायला जिंकता जिंकता हारलाय. एखादा संघ पराभूत होता पुढे आलाय. जीवन पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला तब्बल 20,000. 20,000. पॅकर जीवनदादा पाटील यांच्या वतीने 20,000. जयेश मते दिनेश नाईक 10,000. 2 विकेटसाठी. फिरून मारला बॉलला स्क्वेअर लेगमध्ये. त्या ठिकाणी फटका सजवलाय. नो मॅन्स लँड आहे. डीपमध्ये फिल्डर माफी असावी. अगदी डीजेचा सेटअप आहे या अँगलला. चांगला त्या ठिकाणी बॉलला फीड केलाय. 1च धाव मिळाली. आता 5 बॉलमध्ये 27 धावा. 5-27चं कॅल्क्युलेशन या सामन्यामध्ये आलंय. मॅच ऑन आहे. 5 षटकार ठोकावे लागतील. एक विक्रम त्या ठिकाणी बनवावा लागेल. स्विंग अँड मिस. हा सामना आता एकतर्फा होत चालला. या मॅचमध्ये फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 साइडेड मॅच. 4 बॉल 27. बेलोलीचे पाठीराखे मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये सहभागी झाले. आपलं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू बघा. कटर बॉल
ही चिंतेची बाब बनली आपल्या फलंदाजांसाठी. तुम्हाला बॉलच्या मेरिटनुसारच खेळावं लागेल. ॲड अँड कॉर्डिनेशन तुम्हाला योग्य ठेवावं लागेल. आणखीन एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. फसवलं अक्षरशः फलंदाजाला गोलंदाजाने. शफल झाले होते. कडा घेतली बॅटची. बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चालला आहे. अजून एक डॉट बॉल. खरं तर पहिल्या सत्रामध्ये पहिलं षटक 18 आल्यानंतर मात्र कमबॅक केलं होतं गावदेवी बेलवली संघाने. परंतु ज्या पद्धतीचा स्टार्ट हवा होता सेकंड इनिंगमध्ये तो स्टार्ट बेलवली संघाला मिळाला नाही. त्यामुळे हा दबाव खऱ्या अर्थानं पहिला बेलवली संघावरती. 1 सेकंड डॉट बॉल. फक्त आणि फक्त औपचारिकता शिल्लक राहिली या मॅचची. परंतु पुढचा सामना असेल मुरबी विपक्ष खोणी. आणखीन एक मोठी लढत. महादेव शेठ पाटील यांचा मुरबी संघ तर एका बाजूला चेतन स्मृती खोनी हा संघ तुम्ही पाहणार आहात. हा सामना जिंकला मोठ्या मार्जिनने मैदानाच्या आतमध्ये. खरं तर मानकोली संघाने. वेदिका चव्हाटा हिरवा एकविरा मानकोली हा संघ आपण पाहता या ठिकाणी या सामन्यामध्ये विजेता राहिला आणि तिसऱ्या फेरीमध्ये हा संघ पोहोचला. जाऊ नका आपण. एक